मित्रांनो, मी काल सांगितल्याप्रमाणे होमगार्ड भरतीचे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। तर एकूण 9,700 जागा भरल्या जाणार आहेत आणि 16/8/2024 पासून सुरू होणार आहे। आणि ही या ठिकाणी त्यांनी हे परिपत्रक काढल्याच्या नंतर खूप मुलांनी वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न केलेले आहेत की शैक्षणिक पात्रता काय आहे, उंची किती लागते, परीक्षा होते की नाही, ग्राउंड कसे होते, ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट होतात आणि या ठिकाणी तुमची उंची किती पाहिजे, किती छाती पाहिजे महिलांसाठी पुरुषांसाठी, सोबतच या ठिकाणी तुम्हाला शेवटला पगार किती भेटतो, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे, सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 तर त्यांनी कधीपासून सुरू होणार आहे हे सांगितलेले आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे क्लिअर दाखवणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, पूर्ण या ठिकाणी सांगणार आहे। तर नोंदणीचा दिनांक त्यांनी बघू शकता, नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना 15/7/2024 ते 31/7/2024 हे त्यांनी सांगितलेले होते, परंतु आज जे परिपत्रक आलेले आहे त्याच्यामध्ये 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे असे सांगितले आहे। आणि सातारा जिल्ह्याने जे परिपत्रक काढलेले आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी 15/7 म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू नोंदणी आहे असे त्यांनी सांगितलेले आहे। तर उद्याच समजेल अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत की नाही, संपूर्ण माहिती आपण आज बघूया। शैक्षणिक पात्रता, ग्राउंड इव्हेंट, मैदानी चाचणी महिलांसाठी कशी आहे, पुरुषांसाठी कशी आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात। 19ची बीड जिल्ह्याची जाहिरात मी तुम्हाला दाखवत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे जाहिरात येईल आणि या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ओदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही। अशा प्रकारचे प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जागा आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील। तर बीड जिल्ह्याचे एवढे 7 तालुके आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये पुरुषांना किती जागा आहेत, महिलांना किती जागा आहेत आणि टोटल जागा किती आहेत, टोटल या ठिकाणी बघू शकता, टोटल या साईडला जागा किती आहेत दाखवतं आणि या ठिकाणी 242 टोटल जागा होत्या 2019ला। तर संपूर्ण माहिती या ठिकाणी आजचे जे नवीन परिपत्रक सातारा जिल्ह्याने काल काढलेले आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यावरती आपण संपूर्ण माहिती आपण बघून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता सदस्यत्व वयाची अट देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे। या ठिकाणी जे सर्वात पहिल्यांदा पात्रता मी तुम्हाला सांगणार आहे, हे परिपत्रक नवीन आहे। सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे असेच परिपत्रक राहणार आहे, फक्त जागा वेगवेगळ्या असणार आहे। होमगार्ड नोंदणी नियम व अटी बघू शकता, पहिला जो पॉईंट आहे होमगार्ड पात्रतेचे निकष। शैक्षणिक पात्रता फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे। शारीरिक पात्रता किती आहे, तर वय तुमचे बघू शकता इथे सांगितलेलं आहे 20 वर्ष ते 50 वर्षाच्या आत, म्हणजे 20 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे तुमचे। बघू शकता 20 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे। 20 वर्ष ते 50 वर्ष तुमचे, 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात। आता बघू शकता 20 ते 50 वर्ष पहिला पॉईंट सांगितला। त्याच्यानंतर पुरुषांसाठी उंची किती पाहिजे, तर पोलीस भरतीला 165 उंची लागत असते पोलीस भरतीला पुरुषांसाठी, परंतु येथे 162 उंची लागणार आहे। आणि महिलांकरिता उंची 155, पोलीस भरतीला 155 लागत असते, परंतु येथे 150 लागणार आहे। याबद्दल तुम्ही चर्चा आता करू नका, सविस्तर माहिती कमेंट करू नका, सविस्तर माहिती येथे सांगितलेली आहे। आणि छाती किती आहे, फक्त पुरुष उमेदवारांसाठी 76 असणे गरजेचे आहे, तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे। तुमची छाती 80 प्लस किती फुगो, 76 प्लस किती फुगो, तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे राहणार आहे। आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तेथील या ठिकाणी प्रत्येक ज्या जिल्ह्यासाठी जागा सुटलेल्या आहेत त्याच जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकत, बाहेरचे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत। हे सातारा जिल्ह्याची फक्त या ठिकाणी तात्पुरती उदाहरण म्हणून तुम्हाला जाहिरात दाखवत आहे, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात राहील। आवश्यक कागदपत्रे बघू शकता, रहिवासी पुरावा त्याच्यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र असणे गरजेचे, यापैकी कोणते एक। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुमचे 10वी रिझल्ट असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर जन्म दिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, जे तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तुमची जन्मतारीख असते ते असणे गरजेचे आहे, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, तुमच्याकडे MSCIT टायपिंग ट्रिपल C वगैरे काही झालं असेल तर त्याचे, किंवा तुमच्याकडे चालकचा परवाना असेल, लायसन असेल, त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, समजा तुम्ही एखाद्या कंपनीत वगैरे जॉब करत आहे, तो जॉब करून तुम्हाला हा होमगार्डचा जॉब करायचा असेल तर तुम्हाला कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही असे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर बघू शकता 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता, आता कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आता बघू शकता शारीरिक चाचणी, बघू शकता शारीरिक चाचणीमध्ये या ठिकाणी उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणीत
40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराचा पुढील चाचणीमध्ये विचार केला जाणार नाही किंवा चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. आता या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये तुमची या ठिकाणी रनिंग होते, धावणे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सविस्तर माहिती समजावून सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता धावणे पुरुष उमेदवार दिलेले आहे आणि महिला उमेदवार दिलेले आहे. पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी बघू शकता किती आहे तर 1600 मीटर आहे आणि महिलांसाठी 800 मीटर आहे. सेम पोलीस भरतीला जशा प्रकारचे हे गुण विभाजन केलेले आहे. 1600 मीटरला पुरुषांना या ठिकाणी 20 गुण आहेत आणि महिलांना 25 गुण आहेत. तर बघू शकता 5 मिनिट 10 सेकंद आउट ऑफ मारल्यास 20 पैकी 20 गुण आहेत. जशा प्रकारे तुमचा टायमिंग जास्त येईल, वेळ जास्त लागेल ग्राउंडला, तशा प्रकारे तुमचे मार्क कमी कमी होतील. तसेच महिलांना आउट ऑफ मारल्यास 2 मिनिट 50 सेकंद आहेत 800 मीटर मारण्यासाठी. आउट ऑफ 25 पैकी 25 गुण भेटतील आणि जशा प्रकारे जास्त जास्त वेळ लागेल हे डिवायडेशन बघू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तशा प्रकारे तुम्हाला कमी गुण भेटणार आहेत. हे तुम्हाला बघितलं आहे. तुमच्या या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये तुमचा रनिंगचा एक इव्हेंट आहे आणि प्रत्येक मैदानी चाचणी तुम्हाला या ठिकाणी 10 गुण मिळवणे आवश्यक राहील, त्याला पास आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस वेगळी आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजणार आहे. तर बघू शकता गोळाफेक पुरुष उमेदवारांकरिता सेम पोलीस भरतीचा 8.50 मीटरचा या ठिकाणी गोळा आहे. आउट ऑफ टाकल्यास 10 पैकी 10 आणि जसा जसा गोळा कमी पडेल, जसा जसा तुमचा गोळा कमी पडेल तसे तसे कमी गुण तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्याचप्रकारे महिलांचे देखील बघू शकता 6 मीटरचा गोळा फेकायचा आहे तुम्हाला. जसा जसा गोळा आउट ऑफ फेकला 10 गुण आणि जसा जसा गुण या ठिकाणी कमी होतील तसे तसे तुमचे मार्क, म्हणजे गोळा जसा जसा कमी पडेल तसे तसे मार्क कमी पडतील. आता पुढे या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे, तांत्रिक गुण कशा प्रकारे डिवायडेशन केले जाते समजून सांगणार आहे. समजा पुरुषांना गोळ्याला या ठिकाणी रनिंगला आहेत 20 मार्क, आउट ऑफ मारल्यास 20 मार्क आहे, परंतु तुम्हाला तिथे 15 मार्क पडले, किती 15 पडले आणि तुम्हाला गोळ्यामध्ये या ठिकाणी 8 मार्क पडले. 8 आणि 15 किती झाले? 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. इथं झाले 23 गुण. तुम्हाला ग्राउंडला पडले या ठिकाणी 23 गुण, परंतु या ठिकाणी तांत्रिक गुण याच्यामध्ये धरले जातात. समजा या ठिकाणी बघू शकता ITI प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरी सेवेत संरक्षण सेवेत स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र असल्यास या ठिकाणी ते किंवा जड वाहन चालक प्रमाणपत्र असल्यास, समजा बघू शकता हे 7 एकूण प्रमाणपत्र आहेत. याच्यापैकी कोणतंही एक जर असेल, याच्यापैकी कोणतंही एक असेल तर तुम्हाला 2 गुण भेटतील. याच्यापैकी कोणतेही म्हणजे याच्यापैकी कोणतेही एक असेल तर 2 गुण, कोणतेही 2 असतील याच्यापैकी कोणतेही 2 असतील तर 3 गुण. अशा प्रकारे तुम्हाला गुण वाढत जाणार. याच्यापैकी जर 7 पैकी जर तुमच्याकडं 6 प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला या ठिकाणी 8 गुण भेटतील आणि याच्यापैकी 7 पैकी 7 गुण असतील, हे सर्व 7 प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला या ठिकाणी 10 पैकी 10 गुण भेटतील. समजा या ठिकाणी मला 23 गुण आधी भेटलेले आहेत आणि मला या ठिकाणी माझ्याकडे याचं 7 पैकी हे 5 प्रमाणपत्र आहेत तर मला 7 गुण भेटतील. 7 गुण भेटतील, हे 7 गुण झाले आणि हे आधीचे 23, ग्राउंडचे 23 आणि तांत्रिक अर्हतेचे 7, एकूण झाले मला 23 गुण. या ठिकाणी 23 झाल्याच्या नंतर बघू शकता 50 पैकी हा एकूण किती तर वेगवेगळ्या पुरुषांचा जास्त आणि महिलांचा जास्त, एकूण 50 गुणांपैकी जे 50 गुण आहेत किंवा 40 आहेत त्याच्यापैकी तुमचे तुम्ही मेरिटमध्ये बसले तर तुमचं सिलेक्शन होईल. प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा या ठिकाणी रिझल्ट लागलेला बघायला भेटेल, कट ऑफ लागलेला बघायला भेटेल. तर मित्रांनो आता राहिला या ठिकाणी तुमचा पेमेंटचा. तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन जर झालं होमगार्डमध्ये तर तुम्हाला पगार किती भेटेल, संपूर्ण माहिती बघूयात. ही माहिती आपण बघितलेली आहे. पुढे होमगार्डचे आता सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी फायदे कोणते आहेत ते आपण बघू शकता. होमगार्डचे सदस्यतेचे फायदे तर बघू शकता. सैनिकी गणवेश म्हणजे तुम्हाला खाकी वर्दी भेटेल, परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण तुम्हाला दिले जाणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता 3 वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर, 3 वर्षे तुम्ही होमगार्डमध्ये सेवा केल्याच्या नंतर होमगार्डांना राज्य पोलीस म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 10% 5% ते 10% सूट दिली जाते. वन विभागामध्ये सूट दिली जाते. अग्निशमन दलामध्ये देखील सूट दिली जाते, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाते. त्याच्यानंतर गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळवण्याची देखील संधी दिली जाते. त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय, शेती किंवा सांभाळत देशाची सेवा करण्याची संधी म्हणजे पार्ट टाईम जॉब, तुम्ही कोणताही इतर दुसरे काम करून किंवा कंपनी वगैरे जॉब करून तुम्ही हा होमगार्डचा जॉब करू शकत आहात. आता या ठिकाणी पगार किती भत्ते
भत्ता या ठिकाणी महत्त्वाचा आहे. किती पगार भेटतो होमगार्डांना बघू शकता. होमगार्डना देय भत्ते बघू शकता. आधी पूर्ण वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन करून सांगतो. तर होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन किती 570 कर्तव्य भत्ता बघू शकता. 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता, 100 रुपये भोजन भत्ता बघू शकता. साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो. तर अशा प्रकारे टोटल माझ्या अंदाजित रोज 850 रुपये रोज तुम्हाला दिला जातो. म्हणजे आणि रोज काम असते असे नाही. ज्यावेळेस या ठिकाणी गर्दी असते, वेगवेगळ्या कारणामध्ये तुम्हाला बोलवले जाते. या ठिकाणी दिलेले आहे बघू शकता. कर्तव्य दिले होमगार्डांना, समस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलिसांचा या ठिकाणी बघू शकता. कायदा व सुव्यवस्था राखणे, कमी पोलीस दलामध्ये बंदोबस्त करण्याचं काम दिले जाते. कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई या काळात, महामारीच्या काळात, संकटाच्या काळात यांना काम दिले जाते. आणि चांगल्या प्रकारचा हा तुम्हाला जॉब असणार आहे. तुम्ही पार्ट टाईम जॉब म्हणून हा जॉब करू शकता आणि इतर दुसरे कोणतेही काम करू शकत आहात. आता वयाची अट खूप मुले पुन्हा पुन्हा विचारत असतात. तर 20 वर्ष बघू शकता. 20 वर्ष ते 50 वर्षापर्यंत तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. फॉर्म उद्यापासून जर सातारा जिल्ह्याचे सुरू झाले तर सर्वात पहिल्यांदा आपला व्हिडिओ तुम्हाला आलेला बघायला भेटेल. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट मिळवण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.